हॅलो, नमस्कार. मी सायली. तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या चॅनलवरती. तर आज मी तुम्हाला माझ्या बाबांशी ओळख करून देणार आणि माझ्या बाबांसोबत असे काही अनुभव आहेत. तर खूप छान अशा गप्पांचा हा व्हिडिओ होणार आहे आणि छान असे चांगले वाईट अनुभव ते त्यांच्यासोबत शेअर करणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजीला आमच्या त्यावेळेला आईला भूत झापटलं होतं. हां का? आम्ही बरेच अलिबाग, आम्ही लालबाग, मोतीबाग इथे राहायचो. किती डॉक्टर केले, किती उपचार केले तरी आजी बरीच व्हायची नाही. मग आम्ही शेवटी भगत लोकांकडे घेऊन जायचो. आज या भक्ताकडे, उद्या त्या भक्ताकडे आणि मग असं करत, करत, करत शेवटी कुठेच बरी होई नाही. म्हणून आम्ही तिला आमच्या गावाला घेऊन आलो खरवलीला. तिथे एक चांगला भक्त बघितला. तिथे सुद्धा गुण आला नाही. मग परत अलिबागला आलो. मग तिथे खंडाळा म्हणून गाव आहे, तिथे मोठा भगत आहे असं आम्हाला कळलं. मग तिथे गेलो. मग तिथे आजीला उतारा दिला त्याने. रात्री अमावस्येच्या दिवशी मी जिथे राहिला आहेस तिथे येऊन काळा कोंबडा कापायचा. आणि मग वडील माझे, वडिलांचे एक मित्र आणि आमची आई घरात झोपली होती. आम्ही तिघं घाबरलेलो होतो आणि रात्री 12 वाजता तिकडे कोंबडा त्यांच्या हातनं कापताना कोंबडा सुटला. तशी आई आमची हातरुणात बसली आणि टाळ्या वाजवायला लागली. "सुटला, सुटला, सुटला. पळ, 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 पळ." आम्हाला काही समजेना असं का ओरडते. आणि मग आईला आमच्या कळत होतं कोंबडा सुटलाय ते, इकडे असून सुद्धा. मग कोंबडा धरला त्या आमच्या वडिलांनी का कोणीतरी. धरल्यावरती कोंबडा मग "भेटलास रे, भेटलास. भेटलास रे, भेटलास." आई ओरडायला लागली. आमची आई, आम्ही तिघं जण घरी होतो आणि वडील आणि ते आम्ही ज्या जागेत राहायचो ना, त्या जागेत गेले होते कोंबडा कापायला. तेच आम्हाला समजत नव्हतं. आम्ही नंतर मग नंतर थोड्या वेळाने कोंबडा त्या पोलिसांनी कापला. मान कापल्यावरती आईने आमच्या झाडकन अंग टाकलं आणि ओरडली दादांना, "सुटलास रे, सुटलास, सुटलास रे, सुटलास." तेव्हा आम्ही घरी आल्यावरती मग वडिलांना सगळं विचारलं. तेव्हा ती आम्हाला सांगितलं, "कोंबडा सुटला होता, कोंबडा पळत होता, मग कोंबडा भेटला." हो मग. नाही, असतं, असतं. भूत असतं तर देव आहे म्हणजे भूत आहे. ठिकाणी पण. हो मग. अशा अंथरुणात आम्ही कडेलाच बसलो होतो ना. टाळ्या-बिळ्या वाजवायची, ओरडायची मोठ्या-मोठ्याने. 12 वाजले की हातरुणात जागी होऊन उभी राहायची, बसायची. आम्हाला पण झोपवून द्यायची नाही आणि स्वतः पण झोपायची नाही आणि आरडाओरडा करायची. हो, मग जेवण पण भरपूर वाढलं आजीचं. त्याचं जेवण पण एकीकडे एवढा-एवढा भात 2दा घ्यायची, भरपूर जेवायची. ते अंगात भूत होतं ना, म्हणजे 2 माणसांचं जेवायची ती. आजारी तशी 4 महिने होती. पण हे शेवट प प महिन्याभर जवळ-जवळ चाललं होतं. फायनल असं. नंतर मग ते कोंबडा कापल्यावरती मग आईने अंग टाकलं धाडकन, "सुटलास रे, सुटलास." ओरडली आणि ती झोपली आणि आम्हाला जागे येऊन विचारायला लागली, "काय झालं? काय झालं? झोपा, तुम्हाला झोपायचं नाही? झोपायचं नाही?" असं करायला लागली. मग तिला काहीच आठवलं नाही मागचं सगळं आणि दुसऱ्या दिवशीपासून आजी एकदम ठणठणीत. काही झालं नाही, परत आजारी नाही, काय नाही. एकदम व्यवस्थित झाली. असं त्यावेळेचे लोकं म्हणायची. ती आम्ही राहायचो त्या खोलीत एक बाई भाजून मेली होती. ते म्हणजे तीच अंगात आली होती. ते जखीण म्हणायचे, जखीण झाले, जखीण झाले. ती जखीण एवढा काय विश्वास आता नाही कोण लोकं ठेवत. पण पूर्वी लोकं ठेवायचे विश्वास. नाही, मी एकटा होतो तेव्हा, पिक्चरवरनं नाही. ड्युटीवरनं मी येत होतो घरी. नंतर मग मी अलिबागवरून आमची वडखळला बदली झाली. वडखळवरनं मग मी एस-टीमध्ये नोकरीला लागलो. मोठा भाऊ शिक्षक लागला. लहान भाऊ शिकायला होता बी-एला. तर तेव्हा मी एकदा ड्युटी संपवून आमचीच गजूकाकाची सायकल घेऊन गेलो होतो अलिबाग शाळेत कामावरती आणि कामावरनं रात्री माझी ड्युटी संपली उशिरा. 12-12:30 वाजता ड्युटी संपली. म्हणून मी 12-12:30 वाजता भूतांचा टाईम म्हणून मी घाबरलो. मग मी जरा झोपलो आणि 1:30ला मी रात्री निघालो सायकल घेऊन. आणि त्यांना महाडपासून बिरवाडी सायकल घेऊन जायचो मी कामावरती. आणि ते शनिवार होता, त्यांची सकाळची शाळा होती. त्यामुळे त्यांना सायकल पाहिजे होती. म्हणून मला सायकल द्यायला रात्रीच निघायला लागलं. आणि असं आमच्या इथे नाडगाव म्हणून गाव आहे नाडगाव. तिथे ॲक्सिडेंट होतात बरेच. तिथे आलो आणि मला अशी एकदम भीती वाटायला लागली. कशी तरी जोरात सायकल तेव्हा एम-आय-डी-सी पण नव्हती. तिथे धरण आहे, धरणावरनं स्मशान आहे म्हणून मी असा लांब वळसा मारून पुलावरनं घरी येत होतो. तर माझ्या कडेनी बरोबर स्वच्छ सुंदर पातळ नेसलेली, केस मोकळे सोडलेले, हातात पूजेचं ताट का काय 6-7 ताट घेऊन माझ्या बाजूने एक बाई गेली कडेनी नऊवारी साडी नेसलेली. मी असे लटपटायला लागले माझे हात-पाय एकदम. कसा तरी मी तरुण होतो म्हणून काय झालं नाही मला. तशीच सायकल सांभाळली आणि घरी कसा तरी आलो आणि सायकल टाकली आणि घरात कधी एकदा शिरते असं मला झालं. तर मी जाम घाबरलो होतो पण तेव्हा. नाही, लग्नाच्या आधी 89ला.
आपल्या इथे पोलादपूरचा पूल पडला, तिथे पण अशी उदाहरणं आहेत काय? तिथे पण उदाहरण आहेत. तिथे पण अमावास्येला वगैरे रात्री म्हणतात आवाज येतो, माणसं दिसतात. पण असं म्हणतात सगळेजण, की कोकणातच भूत असतं. पण अशी भूतं सगळीकडेच असतात ना. भुतं इथे सगळीकडे असतात. पण फक्त लोकांचा गैरसमज आहे, की कोकणातच भूतं असतात. हां, कोकणातच आणि असं आता वाटतं. आपण त्या नाशिक रोडला नाही का तो एक सीन ऐकला होता. तिथे पण हां, आहे ज्या अशी वाट आहे त्याच्यानंतर विळा घाट आहे तिथे हां, पण असं काहीतरी आहे. म्हणजे लोकांचा गैरसमज आहे हा, ते सांगा कोकणाच्या बाबतीत. हां. लोकांना असं वाटतं काय कोकणलाच भुतं असतात का काय? पण कोकणातच असं नाही. बऱ्याच ठिकाणी भुतांचे प्रकार आढळलेले आहेत. बऱ्याच ठिकाणी. वेळा घाटात पण भूत आहे, भूत आहे अशी बोंब उडली होती. नाशिकला असं काहीतरी प्रकार उघडकीस आला. म्हणजे कोकणातच असं भुतं असतात अशी नाही. भुतं सगळीकडे असतात आणि त्याचा प्रत्येकाचा वेगवेगळा अनुभव असतो. प्रत्येकाला सगळ्यांनाच अनुभव येईल असं नाही. काही लोकांना येत पण नाही, काही लोकांना सारखा येतो. त्यामुळे प्रत्येक शेवटी काय प्रत्येकाचा विश्वास ठेवण्यावरती अवलंबून आहे. विश्वास ठेवला तर आहे, नाहीतर काही नाही. आता तुम्ही असा अनुभव सांगा, की आता तुम्हाला चांगले कोणते अनुभव आले देवाचे? देवाचं जे आपण म्हणतो ना, काय म्हणतात त्याला देवाचं? अनुभूती. अनुभूती. मी पहिल्यापासून आमचे गजानन महाराजच मी करायचो. आम्ही वडखळला असताना रामवाडीला देऊळ होतं गाईसाजांचं, गजानन महाराजांचं. तिथे मी रोज सायकलनी वडिलांची सायकल न्यायचो आणि रामवाडीला जायचो. तिथं सहज गेलो तर गुरुवार होता, आरती होती. मग मला सवय लागली. मग मी रोज जायला लागलो. गुरुवारी तर जायचोच आणि मग रोज पण जायला लागलो. आरती करायची, पोथी वाचायची, सेवा करायची. त्यामुळे मला गजानन महाराजांवरती भरपूर प्रेम वाढलं, भक्ती वाढली आणि मला अनुभूती पण गजानन महाराजांच्या वेळोवेळी पावलोपावली आलेल्या आहेत. त्या अशा प्रत्येक वेळेला अशा सांगता येऊ शकत नाहीत. पण भरपूर मी घरातनं बाहेर पडताना गण गण गणांत बोधे म्हणून निरावा अंगारा, सामर्थ्याने गजाननांच्या संकट जाई माघारा हे वाक्य म्हणतो आणि घरातनं बाहेर पडतो. त्यावेळी मला लगेच माझी सगळी कामं होतात. मला नोकरीमध्ये असताना सुद्धा एवढी संकटं आली. पण प्रत्येक वेळी मला गजानन महाराजांनी, स्वामींनी वाचवलेलं आहे. नंतर आमच्या चुलत्याने आमच्या घराच्या मागे एक मंदिर बांधलंय. स्वामींचं मठ बांधलंय. तिथपासून मी आता स्वामींचं मी जास्त करतो. शेगावला पण जातोच आम्ही. गजानन महाराजांचं पण आहे. पण स्वामींचं नामस्मरण, स्वामींचं जप किंवा आरती आमच्याकडे नेहमी गुरुवारी आरती असते. त्यामुळे स्वामींचा पण मला अनुभव वेळोवेळी पदोपदी अनुभव आलेला आहे. भरपूर मोठे-मोठे अनुभव चांगले-चांगले आलेले आहेत. मोठी-मोठी संकटं माझ्यावरती आली होती. पण ती स्वामीनिष्ठेमुळे अशी हवेतल्या हवेत विरून गेली. दुसरा कोण असता तर एखाद्याने आत्महत्या केली असती. एवढं मोठं संकट माझ्यावरती आलं होतं. पण मला ते गजानन महाराजांच्या आणि स्वामींच्या कृपेने ते एकदम विरून कधी गेलं माझंच मला कळलं नाही. हं. म्हणजे म्हणतात असं, की देव नसतो किंवा दानव नसतो, पण आपल्या कर्मावर सगळं आहे. आपली जर कर्म चांगल्या गोष्टी असतील, तर आपल्याला चांगले अनुभव सुद्धा येतात आहे ना. किंवा हं. आपण जर देवाधर्माचं चांगलं करत राहिलो, तर आपल्याला अनुभव पण चांगले 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 अनुभव येतात येतात. किंवा संकटातनं आपण वाचले जातो. आता जो आमच्या मागे स्वामींचं मंदिर आहे ना, मी घरातनं बाहेर पडल्यावरती स्वामींच्या मंदिरात पाया पडल्याशिवाय पुढे वेस ओलांडून जात नाही. कुठेही जायचं असलं तरी स्वामींना सांगून जातो. तुम्ही माझ्याबरोबर चला, तुम्ही पण माझ्याबरोबर थांबा असं घरातनं स्वामींना सांगून निघतो. आणि प्रत्येकाने हे लक्षात ठेवा आपली वास्तू जी असते ना, वास्तुदेव म्हणतात ना आपण घरभरणी करतो तेव्हा वास्तुपुरुष आपण असं जमिनीमध्ये एवढं-एवढं वास्तुदेव ठेवलेला असतो. तर घरातनं प्रत्येकाने निघताना ह्याच्यापुढे लक्षात ठेवा. वास्तुदेवतेला सांगायचं, "वास्तुदेवता सुखरूपपणे जातोय, सुखरूपपणे तू घेऊन ये मला." असं वाक्य बोलायचं आणि घरातनं पाय बाहेर काढायचा. तुम्ही तुमच्यावर कोणतंही संकट न येता तुम्ही सुखरूप घरी आलेच पाहिजेत. असा मला वेळोवेळी अनुभव आलेला आहे. हं. मला एक हे सांगावसं वाटतं, मी लहान होतो तेव्हा तुम्ही कायम गणपतीच्या देवळामध्ये आणि शंकराच्या पिंडीला. हो, हो. शंकराची एक आमच्या इथे पिंड धरण बांधताना मिळाली असं कॉन्ट्रॅक्टरला मिळाली असं म्हणतात. ते आम्ही लहान होतो तेव्हा. मग त्यांनी असे उचलून बाजूला नेली आणि कडेला असा चौथरा केला. रोज तिथे लोकं काही भक्त होती ती जायची. पण मी दर सोमवारी घरातनं कळशी, गंध, अक्षता, बेल, दुर्वा, फुलं घेऊन सगळं तिथे दूध, नैवेद्य, कापूर, उदबत्त्या सगळं घेऊन जायचो आणि मग मुलं माझी लहान होती ना सायली आणि शुभम. मग त्या दोघांना पण मी घेऊन जायचो. कधी-कधी बायको पण असायची बरोबर. आम्ही तिथे जायचं, कळशीने पाणी ओतायचं, देव स्वच्छ धुवायचा, हळद-कुंकू, गंध लावायचो, बेल व्हायचो. आमच्याकडे बेलाचं झाड आहे मोठं, बरेच वर्षापूर्वीपासून. त्यामुळे आम्हाला बेलाचे पानं भरपूर भेटतात. त्यामुळे आम्ही 108 बेलाची पानं पण मी त्या शंकराच्या पिंडीला वाहिलेली आहेत. आणि माझं बघून बरेच जण अशी तिथे येऊन पूजा करायला वगैरे लागली होती. तर तुम्ही पण एक काम करा. अजूनपर्यंत तुम्ही कसेही वागले असाल किंवा स्वामींचं नाव घेतलं नसाल, गजानन तुम्हाला जे प्रिय वाटेल ते गजानन महाराजांचं घ्या, साईबाबांचं घ्या, स्वामींचं घ्या. तुम्हाला कुठलाही गुरु जे आवडतात त्यांचं नाव घ्या आणि अजूनपर्यंत तुम्ही
झालं तुमचं मागचं आयुष्य सरून गेलेलं आहे. आता ही तुमची सेकंड इनिंग चालू झालेली आहे. असं समजा, की मी मागच्या डावात मी काय वागलो नाही नीट, चांगलं वागलो नाही. त्यामुळे माझं देवाचं केलं नाही. मग आता ही सेकंड इनिंग आजपासून तुमची चालू होईल असं समजा आणि सेकंड इनिंगमध्ये उरलेलं तुमचं जेवढं आयुष्य आहे, काय असेल ते 5, 25, 50 वर्ष. ते सेकंड इनिंग एकदम उत्तम खेळा आणि सेकंड इनिंगमध्ये शतक ठोका आणि नामस्मरणावरती भर द्या. घरातून निघताना किंवा घरात येताना जास्तीत जास्त नामस्मरण करत राहा. तुमचं कल्याणच कल्याण होईल आणि तुम्हाला एकदा नामात तुम्ही पडले, की तुम्हाला ते अनुभूती एक, 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 एक येत जाईल. तुम्हाला पण ते असं न कळता नकळतपणे अनुभूती येऊन जाईल. त्यामुळे तुम्ही ह्याच्यापुढे आजपासून स्वामी नाम, आता मी स्वामींचं घेतो म्हणून मी तुम्हाला स्वामींचं सांगतोय. पण तुम्ही साईबाबांचं करा, गजानन महाराजांचं करा. पण नामस्मरण कुठलं ना कुठेतरी करत जा. तुमचा दिवस चांगला जाईल, तुमचं पुढचं आयुष्य चांगलं जाईल, तुमची मुलाबाळांचं चांगलं नोकरीवर धंदे त्यांना लागतील. स्वामी बरोबर आपल्या भक्ताला पडून देत नाहीत. उचलून धरून सांभाळूनच घेतात. असा मला अनुभव आलेला आहे. नमस्कार. श्री स्वामी समर्थ.